तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत विषय इंग्लिश. 3 तास वेळ आहे. गुण आहेत 80. इयत्ता 10वी इंग्लिश विषयाचा पेपर आहे हा, सराव पेपर. अधिक सरावासाठी प्रश्नोत्तर तुम्हाला देण्यात आलेले आहे. तर याचा जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा, पाठांतरण करा आणि पुढील प्रश्नाला परीक्षेला सामोरे जा. आता नुकतीच सराव परीक्षा सुरू होत आहे. सर्व काही ठिकाणी झालेल्या आहेत. तर अशा काही प्रश्नपत्रिका असतात, सराव परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर त्याचं प्रश्नपत्रिकेचा ढाचा, संपूर्ण स्वरूप तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यास केल्यानंतर सराव परीक्षा नक्कीच चांगली जाणार आहे. तर अशाच खूप साऱ्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये मागील काही वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता, त्याचा अधिक सराव करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्लेलिस्टची तुम्हाला लिंक दिलेली आहे, तीही तिथे जाऊन पाहू शकता. चला तुम्ही प्रत्यक्ष सुरू आहे. क्वेश्चन नंबर 1A, डू एज डायरेक्ट अटेम्प्ट एनी 4. 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स आहे. या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग युझिंग करेक्ट लेटर्स दिलेले आहेत. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. त्यानंतर पंक्च्युएट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. देन आफ्टर क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये सब पॉईंट आहे 4. मेक युअर वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन विच वर्ड फ्रॅगमेंटेडपासून कोणते 4 तयार होतात वर्ड ते तुम्हाला लिहायचे आहेत. ह्या 2 गुणांसाठी आहेत. किती सांगितले? युझिंग लेटर इन वर्ड 3 लेटर सांगितले. क्वेश्चन नंबर त्यामध्ये सब पॉईंट 5. राईट द लेटर रिलेटेड शोईंग द एक्झाम्पल. चाइल्ड स्मॉल असतात, इनोसंट असतात, क्यूट असतात, किंवा अशा प्रकारे तुम्ही त्यांना विशेषण जास्त ॲडवर्ब ते वापरतात ते इथे तुम्हाला लिहायची आहेत. डायरेक्ट इनडायरेक्ट ते ॲडवर्बच आहेत किंवा त्याचे समार्थी शब्द म्हणूयात आपण त्याच्या रिलेटेड. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ द वर्ब. ॲड युअर वर्ड्स इन इच बिगिनिंग विथ द लेटर्स अँड द प्रिव्हियस वर्ड. फील वरून शब्द लिहायचे. त्यानंतर शेवटचं जो अक्षर येईल त्यावरून पुढचं अक्षर लिहित जायचं. डू एज डायरेक्ट. अशा प्रकारच्या प्रश्नांचं जर स्वरूप तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फॉलोइंग फ्रेम्स. टू सेव्ह देअर स्किन यापासून मिनिंगफुल एक फ्रेज बनवायची आहे तुम्हाला. त्यानंतर बी आहे ॲट द क्लॉज ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्लेनिंग मिनिंगफुली. आय फाउंड अ पेन. क्लॉज बनवायचा आहे. सेकंड अटेम्प्ट 1 सांगितले ॲड अ प्रिफिक्स अँड सफिक्स. मेक न्यू वर्ड्स. लुक, लुकिंग, गव्हर्मेंट, नॉन गव्हर्मेंट. सफिक्स आणि प्रिफिक्स. प्री म्हणजे आधी आणि सफिक्स म्हणजे नंतर, हे लक्षात घ्या. प्री म्हणजे अक्षराच्या आधी आणि सफिक्स म्हणजे अक्षराच्या नंतर. तर या ठिकाणी इथे काय लावू शकता तुम्ही म्हणजे नवीन तयार होईल वर्ड, किंवा याच्या आधी काय लावू शकता म्हणजे हा वर्ड नवीन तयार होईल. हा वर्ड तुम्ही इथे लावून घ्या. मी आन्सर सांगत नाही आहे. तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्या परीक्षा वहीमध्ये लिहून काढा, त्याची उत्तरे लिहा. तुम्हाला नक्कीच सराव परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. द नेक्स्ट आहे टेक्स्च्युअल पॅसेज. 20 गुणांचा आहे हा पॅसेज. सेक्शन 2. रीड द पॅसेज अँड डू ॲज ॲक्टिव्हिटीज. तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. हा पॅसेज तुम्ही संपूर्ण वाचून घ्या आणि पॅसेज पाहून याची प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करा. पॅसेज वाचत बसत नाही कारण खूप वेळ होईल आणि व्हिडिओ फार मोठा होईल. हाऊ वॉज मीना नेचर. आता मीनाचं नेचर कसं होतं हा प्रश्न तुम्हाला पहिलाच विचारलेला आहे. आफ्टर ॲड सफिक्स अँड फॉलोइंग द वर्ड्स इन मेकिंग नाउन्स. गुड, हॅपीली, स्ट्रॉंगली, एक्साइटमेंट वगैरे अशा प्रकारचे सफिक्स शब्द जोडून तुम्ही पहा काय शब्द तयार होते. डू ॲज डायरेक्ट. मेक द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड ॲड द क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. पर्सनल रिस्पॉन्स विचारले. वुड यू लाईक द बिहेव लाईक मीना अँड वाय. तुम्हाला का आवडलं तिचं वागणं ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. द नेक्स्ट पॅसेज आहे 10 गुणांसाठी आहे याच्यामध्येच. दुसरा आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ॲज ॲक्टिव्हिटी. हू सेड टू हुम म्हणजे कोण कोणाला म्हटलं. तर यामध्ये कोणी कोणाला सांगितलं ते हे तुम्ही पॅसेज पूर्ण बारकाईने वाचून घ्या म्हणजे तुम्हाला दोन्हींची उत्तर तुम्हाला इथेच मिळून जातील. पॅसेज पूर्ण वाचून घ्यायचं कारण याच्यामध्ये वेळ जाईल. पॅसेजकडे आपण वेळ देत नाही आहोत. त्यामध्ये बी आहे नेम द आर्टिस्ट अँड द मास्टरपीस फ्रॉम द पॅसेज. यामध्ये नावं जे आले आहेत 2 आर्टिस्ट किंवा मास्टरपीसेस त्यांचे नावं तुम्ही इथे लिहून घ्यायचे. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. हातचे मार्क जाऊ द्यायचे नाहीत. फाइंड आउट सिनोनम्स फ्रॉम द पॅसेज फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. कंटेनमेंट अँड द फॉर्मल इव्हेंट या दोन्हीच्या कुठले शब्द आले ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. डू ॲज डायरेक्ट. रामलाल स्टूड रोटेड टू द ग्राउंड. कंटिन्यूस पास्ट टेन्स आणि चेंज द व्हाईस. पर्सनल रिस्पॉन्समध्ये विचारलेले द टीचर इज द आर्टिस्ट. डू यू ॲग्री विथ द स्टेटमेंट. जस्टिफाय युअर ॲन्सर. द टीचर इज ॲन आर्टिस्ट. टीचर एक कलाकार असू शकते. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का. तुम्हाला काय वाटतं हे जस्टिफाय करा आणि तुमच्या वाक्यात तुम्ही अक्षर लिहा. तर अशा प्रकारचं हा प्रश्न बनवायचा आहे. ओके.
रीड द फॉलोइंग स्टांजा हा आहे पोएट सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्ससाठी आहे हा. यामध्ये तुम्हाला एक कविता दिलेली जाते आणि कवितेवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. 5 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत. चला तर मग आपण पाहूया. पोएम कोणती विचारली पहा. स्टेट विथ द पीसेस ऑफ द ॲडवाइस बाय द पोएट विथ द राईट ऑर रॉंग हे तुम्हाला 4 वाक्य सेंटेन्स द्यायचे आहेत. ट्रू ऑर फॉल्स सारखंच आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसनिंग टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. खूप छान कविता आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर प्रवास करत नसाल, तुम्ही जर वाचन करत नसाल, तुम्ही जर निसर्गाचा आपल्या लाईफचा आवाज ऐकत नसाल, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, स्वतःला जर सिद्ध करू शकत नसाल, तर तुम्ही डाईंग म्हणजे हळूहळू मरणाकडे चाललेला आहात. तुम्ही हळूहळू स्लोली तिकडे चाललेला आहात, असा याचा अर्थ होतो. कविता फार सुंदर आहे पहा. वेन यू किल युअर सेल्फ एक्स्ट्रीम, म्हणजे तुम्ही स्वतःलाच काय करतो आपण, मारून टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा हळूहळू नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. वेन यू डू नॉट लेट अदर हेल्प यू अँड यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही कोणालाही मदत करू शकत नाही. इफ यू बिकम अ स्लेव्ह टू युअर हॅबिट्स अँड वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स ऑर यू नॉट स्पीक टू दोज हू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही कोणाशी बोलत नसाल, तुम्ही एकाच वेने दररोज जात असाल, तुम्ही रस्ता चेंज करत नसाल, कुठल्याही कलरचे दुसऱ्या कलरचे कपडे वापरत नसाल, तर तुम्ही हळूहळू तुमच्या सवयीसुद्धा बदलत नसाल, तर तुम्ही हळूहळू त्याच मार्गाने जात आहात, असा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही काहीतरी नवीन करा, यामधून नवीन शिका, नवीन दररोज नवीन रस्त्याने जा, काहीतरी नवीन गोल सेट करा. अशा प्रकारे ही कविता अतिशय सुंदर अशी आहे. जे डिमोटिवेट झालेले आहेत, जे मनामधून हे झाले, त्यांच्यासाठी खूप छान ही कविता आहे. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू द स्लो डेथ, म्हणजे स्लो डेथचा अर्थ काय आहे तुमच्यामध्ये ते लिहायचं आहे. राईट डाऊन एनी द रायमिंग पेयर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट, यामधून रायमिंग पेयर्स लिहायचे आहे तुम्हाला. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, ही सेकंड पोएम आहे, तुम्हाला ॲप्रिशिएशन करायचे आहे 5 गुणांसाठी. नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये 2 कविता असतात. एका कवितेचे क्वेश्चन आन्सर लिहायचे असतात, दुसऱ्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. ॲप्रिशिएशनमध्ये तुम्हाला बास्केट फुल ऑफ द मूनलाईट ही कविता आहे आणि यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे मार्किंग सिस्टीम असते पहा. पॉईंट असतात 5 गुण. टायटलमध्ये हाफ गुण. नेम ऑफ द पोएट, तुम्हाला ऑलरेडी खाली नेम ऑफ द पोएट दिलेला आहे पहा, इथे दिलेला आहे. सुनील शर्मा, ट्रान्सलेट फ्रॉम द डोगरी. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे सुनील शर्मा आणि टायटल काय दिलं आहे पहा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. 1-2 शब्द जरी तुम्ही इथे लिहिले टायटलमध्ये आणि नेम ऑफ द पोएटमध्ये, तरी 1 and 1 हाफ अँड हाफ 1 मार्क्स मिळणार आहे. एवढं इझी असतं हे. त्यानंतर रायमिंग स्कीम तुम्हाला लिहायची A, B जी असेल ती. फिगर ऑफ स्पीच 1 मार्क्स आणि थीम अँड सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया म्हणजे साधारणतः एक कविता कुठल्या विषयावर आधारित आहे, एवढं जरी तुम्ही तोडक्या मोडक्या भाषेत लिहिलं तरी तुम्हाला ही आउट ऑफ गुण मिळतात. म्हणून मार्क हातचे जाता कामा नाही. ते तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषय हा सर्वात सोपा आहे, कारण खूप चांगले प्रकारे तुम्ही लिहू शकता. सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. याच्यामध्ये पुस्तकाच्या बाहेरील एक पॅसेज असतो पहा, म्हणजे हा टेक्स्टमधील नसतो. क्वेश्चन नंबर 4A लक्षात ठेवा. ही जी क्वेश्चनचे आन्सरचे ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे आणि पॅसेज तुम्हाला खाली दिलं आहे. रीड करू शकता सगळ्यांनी. व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या आणि पुढील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. पहा. What does the Dr. Vandana Shiva think about the processed flour and the different from freshly ground atta? Find the appreciation of the opposite meaning words from the following of the passage. Artificial, stale, inorganic, tasteless, odorless वगैरे वगैरे या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचं. आर्टिफिशियलच्या याच्या ठिकाणी नॅचरली येणार, इनऑर्गॅनिकच्या ठिकाणी ऑर्गन येणार, तर तुम्ही लिहून घ्या ऑर्गॅनिक येणार. डू ॲज डायरेक्ट आहे. पर्सनल रिस्पॉन्समध्ये काय विचारले पहा. होममेड फूड इज बेटर दॅन द पॅकेज फूड, व्हॉट इज युअर ओपिनियन. होममेड म्हणजे घरी बनवलेलं अन्न हे पॅकिंग फूडपेक्षा कधीही चांगलं, याबद्दल तुम्हाला तुमच्या स्वतःचं मत काय आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. हे 100% जास्त आहे, तर तुम्ही याच्याविषयी तर खूप काही लिहू शकता. डोंट वरी अबाउट दॅट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी समरी रायटिंग. रीड द अबव एक्स्ट्रॅक्ट क्वेश्चन नंबर 4A केअरफुली अँड राईट द समरी ऑफ इट, सजेस्ट सुटेबल टायटल. तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A हे पहा. क्वेश्चन नंबर 4A मध्ये कोणता पॅसेज दिलेला आहे, तर हा पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजचा तुम्हाला सारांश लिहायचा आहे 1/3. याला 1/3 म्हणतात, म्हणजे 4मधील 3रा भाग तुम्हाला एक भाग लिहायचा आहे. तर अशा प्रकारे हा भाग लिहून त्याला सुटेबल टायटल द्यायचा आहे. हे मार्क तुमच्या हातचे असेल, इथे मार्क जाता कामा नये.
तर नेक्स्ट सब क्वेश्चन्स आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी आहे रायटिंग स्किल सर्वात महत्त्वाचं. इयत्ता 5वीपासून 10वीपर्यंत आपण लेटर रायटिंग शिकत आलेलो असतो. त्यानंतर स्टोरी रायटिंग शिकत आलेलो असतो. ड्राफ्टिंग किंवा डायलॉग रायटिंग शिकत आलेलो असतो. तर या ठिकाणी तुम्ही मार्क जाऊ द्यायचे नाहीत. रायटिंग स्किल हे तुमच्या सर्वांचा आवडता विषय किंवा आवडता टॉपिक हवा असला पाहिजे. कारण या ठिकाणी लेटर रायटिंग म्हटलं की आपण इयत्ता 5वीपासून 10वीपर्यंत याची डेली प्रॅक्टिस असते, हे लक्षात घ्या. असं अचानक येतात 10वीसाठी लेटर रायटिंग वेगळं आहे असं काही नाही आहे. त्यामुळे इथे तुमचे मार्क्स कन्फर्म करून ठेवा. आत्तापासूनच प्रॅक्टिसला लागा. अजून 50 दिवस एक परीक्षा आहे. दररोज एक लेटर रायटिंग जर केलं, 5 मिनिटासाठी वेळ दिला, तर तुम्हाला हे 20पैकी 20 गुण इझिली मिळणार आहेत. स्टोरी रायटिंग वगैरे सर्व. ॲडव्हर्टाइजमेंट. लेटर इमॅजिन यू आर निशा पाटील किंवा निशांत पाटील रेजिस्टिंग फ्लॅट नंबर 503 अष्टविनायक सोसायटी वर्षानगर LBS मार्ग विक्रोळी या ठिकाणी राहते. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अटेम्प्ट एनीवन टू द लेटर. फॉर्मल आणि इनफॉर्मल 2 दिले तुम्हाला, A1 आणि A2. तर तुम्ही ते लिहू शकता. हे पहा, तुम्हाला ॲड्रेस व्हेन्यू दिलेला आहे, डेट वगैरे दिलेली आहे, सोशल अँड कल्चरल गॅदरिंग आहे, तो कार्यक्रम आहे, आणि व्हेन्यू दिलेला आहे राजेश्री ऑडिटोरियम नियर RCT मॉल घाटकोपर वेस्ट. A1 दिलेला आहे इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. तर या दोन्हीपैकी तुम्ही कुठलेही लिहू शकता. राईट द लेटर टू युअर फादर रिक्वेस्टिंग हिम टू द अटेंड द कल्चरल गॅदरिंग. एक्सप्लेन हिम हाऊ हिज प्रेझेन्स विल द बूस्ट युअर कॉन्फिडन्स. यू कॅन ॲड युअर पॉईंट. तिकडे जाण्यासाठी तुम्ही वडिलांना रिक्वेस्ट करताय. सेकंड फॉर्मल लेटर आहे. राईट द लेटर ऑफ हेडमास्टर ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम हाऊ इट इज नेसेसरी टू अलाउड द पॅरेंट्स टू अटेंड द कल्चरल गॅदरिंग. इट विल हेल्प टू द बूस्ट परफॉर्मन्स ऑफ द चिल्ड्रन्स. यू मे ॲड युअर पॉईंट. ते कल्चरल प्रोग्रामला जाण्यासाठी मुख्याध्यापकांना एक लेटर लिहितं आहे की आम्ही रिक्वेस्ट करते की आम्हाला तिकडे जाण्याची परवानगी द्यावी. तर अशा 2 लेटर आहेत, A1 आणि A2, इन्फॉर्मल आणि फॉर्मल. तर यापैकी तुम्ही कोणतंही एक लिहू शकता. नेक्स्ट आहे 5 गुणांसाठी आहे B1 और B2 डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्ट स्पीच. यापैकी तुम्ही कुठलंही लिहू शकता. डायलॉग रायटिंगमध्ये दिलं आहे पहा, येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन दी ब्लेसिंग. वाय सो. अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरं तयार करायची आहेत. सेंटेन्स कन्फ्यूज असतात, ते तुम्ही अरेंज करायचे असतात. आणि सेकंड बीमध्ये विचारले तुम्हाला कम्प्लीट द डायलॉग. डीड यू लाईक टू बिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर द चाइल्ड. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. देन थर्ड विचारले राईट द डायलॉग मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्झरसाइज. रेग्युलर एक्झरसाइजवरती तुम्ही एक मिनिमम डायलॉग तुम्ही इथे स्वतःच तयार करून लिहायचा आहे. लिहू शकता तुम्ही 3 ते 4 लाईनमध्ये. त्यानंतर किंवा त्याला ऑर आहे, ऑर B2 विचारलं. B1 आणि B2 आहे ना, तर B1लाच ऑर B2 आहे. इथे ड्राफ्टिंग स्पीच आहे, ऑलरेडी दिलेलं आहे पहा. या ठिकाणी तुम्ही तयार करायचं आहे. प्रिपेअर द शॉर्ट स्पीच टू द डिलिव्हर्ड बाय टू द इन्व्हायरमेंट पोल्युशन विषय आहे. पॉईंटसुद्धा तुम्हाला दिलेले आहे ड्राफ्टिंग स्पीचमध्ये. क्वेश्चन नंबर 6 त्यामध्ये इन्फॉर्मेशन ऑफ ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल आणि व्हर्बल A1 आणि A2 तिथे पण 2 ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत 5 गुणांसाठी. दोन्हीपैकी एक तुम्हाला सोडवायची आहे. एक तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. म्हणजेच काय, इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे पहा. नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आणि चार्टवरून तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचं आहे. टाईप ऑफ डिसीज दिलेला आहे. टाईप ऑफ डिसीज म्हणजे आजारांचे प्रकार. कम्युनिकेबल डिसीज अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज किंवा लाईफस्टाईल डिसीज. लाईफस्टाईलचे रिझन कॉजेसमुळे होणारे आजार कोणते आहेत पहा. डायबिटीज आहे, ओबेसिटी आहे, स्ट्रेस आहे, हायपरटेन्शन आहे. हे आपल्या लाईफस्टाईलमुळे येणारे आजार असतात. तर यावरती पॅराग्राफ तयार करा. आणि कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, जसं की पाण्यामुळे हवेमुळे होणारे आजार, इन्फ्लुएन्झा असेल, डिसेंट्री असेल, टायफॉईड असेल. हे कसं क्लायमेट चेंजिंगवरती फूड कंटेमिनेट वॉटर वगैरे खाल्ल्याने पिल्याने आपला हे आजार होऊ शकतात. हे 2 प्रकारचे आजार आहेत. तर आपल्या लाईफस्टाईलवरती जे डिपेंड असतात, जसं की हॅबिट आहे, लिव्हिंग फॉल्टी. तर हे सगळं तुम्ही पॅसेजमध्ये लिहू शकता एकाच पॅसेजमध्ये. आणि ते नसेल तुम्हाला जमत तर सेकंड ऑरमध्ये सांगितले तुम्हाला A2मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल म्हणजे काय, हा पॅसेज दिलेला आहे ऑलरेडी तुम्हाला. पॅसेजवरून तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. काय आहे, राजाराम मोहन रॉय वॉज द ज्युलियस सोशियल्स वर्क होल्डिंग मॉडर्न अँड प्रोग्रेसिव्ह व्ह्यूज. ही फर्मली स्टूड अगेन्स्ट द सोशल बेगेटरी कन्झर्वेशन अँड द सुपरविजेशन of the advocate English and the Western education to following men. The language of was English, Persian, Arabic, Latin, French and even Hebrew. तर अशा प्रकारच्या भाषा आहेत. 1972मध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांची जर्नी सुरू झाली होती. ईस्ट इंडिया कंपनी 1985मध्ये आली होती. द राजा वॉज कन्फर्ड ऑन द राजा राम मोहन रॉय वॉज द मुघल एम्पेरियर
इन 1814 टू फाउंडेड द आत्मसभा. तर अशा प्रकारचं तुम्ही हे काय आहे, ब्राह्मो समाजांची स्थापना केली, चाइल्ड मॅरेज, खूप सारे छान आहे हा पॅराग्राफ तुम्हाला ह्याच्यासाठी नारू बनवण्यासाठी. त्याचे पॉईंट बनवून टाका, ठीक आहे. आणि यासाठी एक टायटल देऊन टाका. नेम ऑफ द याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारेल. पहा काय विचारला प्रश्न. नेम ऑफ द सोशल वर्कर राजाराम मोहन राय. डेट ऑफ द बर्थ इथे लिहावरती दिलेली आहे ऑलरेडी. प्रॅक्टिस अवॉल्श लिहिलेले आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट लॉन्च, लँग्वेज नोन इथे द्या. त्यानंतर एक्सपांड थीम दिलेली आहे तुम्हाला. काय दिलं आहे, B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. न्यूज रिपोर्टर किंवा दुसरी आहे फ्रॉम डाईड इन द रोड ॲक्सिडेंट, फोर डाईड इन रोड ॲक्सिडेंट. यासाठी तुम्हाला बातमी लेखन लिहायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज रिपोर्टर बोलतो आपण त्याला. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. हेडलाईन द्यायचे, डेडलाईन द्यायची, डेटलाईन द्यायचे, इंट्रो द्यावा लागेल थोडासा, शॉर्ट कंटिन्यूस पॅराग्राफ करावं लागेल. आणि सगळ्यात शेवटी डेव्हलपिंग स्टोरी. डेव्हलपिंग स्टोरी म्हणजे तयार करणे. कथा लिहायची आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला कुठली कथा दिली आहे पहा. डेव्हलपिंग स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग बिगिनिंग सजेस्ट टू द सुटेबल टायटल ऑन इट. वन्स अ स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम द स्कूल वॉकिंग अलॉंग द हायवे अँड ही इज नोटीस. आता पहा, ही कथा तुम्हाला कधी वाचली असेल किंवा नसेल. एक शाळेतील मुलगा शाळेच्या रोडच्या साईडने हायवेच्या बाजूने येत होता आणि त्याने त्याचं ऑब्झर्व केलं की त्याला ते दिसून आलं. आता याच्यापुढे स्टोरी दिलेलीच नाही आहे, तुम्ही स्वतः तयार करू शकता. डेव्हलप द स्टोरी. प्रत्येकाची वेगवेगळी येऊ शकते, त्यामुळे इथे गुण तुम्हाला मिळणारच आहेत. यामुळे इथे स्टोरी तयार करा, ओके. आणि त्याला टायटल सजेस्ट करा. देन क्वेश्चन नंबर 6 आहे स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंटमध्ये सर्वात सोपा प्रश्न असतो. हे सगळ्यांनी लिहायचं आहे. तुम्हाला जमेल तसं लिहा, चुकलं तरी चुकू देत, परंतु क्वेश्चन प्रयत्न करणं सोडायचं नाही आहे. संपूर्ण पेपर कव्हर करणं गरजेचं आहे, तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. कारण मुलांना काय होतं, सुरुवातीला पॅसेज वाचण्यामध्ये फार वेळ जातो आणि नंतर तुमचं पेपर लिहून होत नाही. त्यासाठी टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं असतं. तुम्ही घड्याळाचं टायमिंग लावून घरी हीच क्वेश्चन पेपर घरी सोडून काढा, घड्याळाचं टाईम लावा आणि मग तुम्हाला कळेल कोणत्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा. 3 तासामध्ये तुमचा पेपर होणं गरजेचं आहे. शेवटचे 10 मिनिट एक्स्ट्रा तुम्ही फक्त पेपर चेक करण्यासाठी बाजूला ठेवायचे. म्हणजे तुम्ही पेपर 2:50 मध्ये सोडवायचा आहे आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये पेपर चेक करायचा आहे. ट्रान्सलेशन आहे म्हणजे मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड ऑफ युअर मीडियम इन्स्ट्रक्शन. नेसेसिटी गरज, हेल्थ म्हणजे आरोग्य, एक्झरसाइज म्हणजे व्यायाम किंवा सनशाईन म्हणजे सूर्य, हॅमर्स म्हणजे हातोडी, क्रॅश म्हणजे तोडणे किंवा अशा पद्धतीने तुकडे तुकडे असं होऊ शकतो अर्थ त्याचा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. फॉर युअर गुड हेल्थ वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. डू नीडफुल एक्झरसाइज डेली. तुम्हाला व्यायामाची गरज आहे. डोंट वेस्ट युअर टाईम. तुमची वेळ वाया लावू नका किंवा वेळ वाया घालवू नका. ओबे युअर पॅरेंट्स ऑलवेज. म्हणजे तुमच्या पालकांची आज्ञा नियमितपणे ऐका किंवा पालकांचं ऐका असं पण होऊ शकतो अर्थ. ट्रान्सलेट द फॉलोइंग ॲडम्स अँड फ्रोप इन टू द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. इथे काय दिलं आहे, वेअर देअर अ विल देअर अ से, अ स्टिच इन अ टाईम, सेव्ह 9. तर अशा प्रकारचे संपूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. प्लेलिस्टची तुम्हाला लिंक दिली आहे. अशा प्रकारचे नवीन चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा. सर्व परीक्षा क्रमांक 1.